तर नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे 6 दिन कमिटीचा फायनल थिअरी एक्झाम साठी क्वेश्चन पेपर पॅटर्न हा कसा असणार आहे। तर 2023च्या बॅच पर्यंत 5th दिन कमिटी होती। तर 5th दिन कमिटी आपल्याला त्यांच्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी असं फक्त 2 सेक्शन द्यायचे। तर 2024च्या बॅच पासून आपल्याला 6 दिन कमिटी आलेली आहे। तर 6 दिन कमिटीने सिलेबस मध्ये, क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मध्ये, प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये आणि पासिंग क्रायटेरिया मध्ये पूर्णपणे चेंजेस केले आहेत। तर आज आपण बघणार आहे फायनल थिअरी एक्झाम साठी क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा कसा असणार आहे। तर 6 दिन कमिटी आता आपल्याला त्यांच्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मध्ये सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी असं 3 सेक्शन देणार आहे। तर क्वेश्चन पेपर पॅटर्न हा यासाठी समजून घेणं आवश्यक आहे, जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला सेक्शन ए, बी आणि सी या 3 सेक्शन मधील वेगवेगळ्या क्वेश्चन साठी किती आन्सर लिहायचा आहे किंवा किती आन्सर लिहिणं सफिशियंट आहे हे तुम्हाला समजणार आहे। याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा समजून घेणं गरजेचं आहे। तर हा जो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असणार आहे हा फर्स्ट सेमिस्टर साठी आणि थर्ड सेमिस्टर साठी फायनल थिअरी साठी असणार आहे। तसेच आता जे थर्ड सेमिस्टरला आहेत त्यांची जी बॅकलॉग एक्झाम होणार आहे त्यासाठी पण हाच क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असणार आहे। तर हा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी हॉर्टिकल्चर, एबीएम, फॉरेस्ट्री, ऑल ऍग्रिकल्चर फॅकल्टीसाठी पण सेमच असणार आहे। तर आता आपण पाहूया आपला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा कसा असणार आहे। तर क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा आपला असा असणार आहे। तर याची पीडीएफ आपण आपल्या ॲग्रोमाइंड टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही नंतर डाउनलोड करून घेऊ शकता। तर आता आपण पाहूया सेक्शन वाईज आपल्याला क्वेश्चन किती असतील आणि त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असेल किंवा क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जातील। तर आता आपण बघूया मिड टर्मचं स्ट्रक्चर, कारण की मिड टर्म स्ट्रक्चर यासाठी समजून घेणं आवश्यक आहे। जेव्हा आपण पासिंग क्रायटेरियाचा व्हिडिओ बनवणार आहे त्या टाइमला आपल्याला हे फायनल थिअरी एक्झामचे मार्क आणि मिड टर्मचे मार्क याचे ऍडिशन करावे लागते। तर आता आपण पाहूया मिड टर्मचं स्ट्रक्चर कसं असणार। तर आपल्याला मिड टर्म एक्झाम ही 1+1, 1+2 आणि 2+1 साठी सेम मार्क्स साठी राहणार आहे। म्हणजे 1+1, 2+1 and 1+2 साठी आपली मिड टर्म एक्झाम ही 30 मार्कची असणार आहे। आणि आपल्याला 1+0 and 2+0 साठी आपल्याला मिड टर्म एक्झाम ही 50 मार्कची असणार आहे। तर आता आपण बघूया आपला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट। तर आपल्याला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पण ऍज इट इज आपल्याला 1+1 क्रेडिट, 2+1 क्रेडिट अँड 1+2 क्रेडिट साठी क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा आपल्याला 40 मार्क्स साठी असणार आहे। आणि तसेच 1+0 अँड 2+0 साठी आपल्याला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा 50 मार्क्स साठी म्हणजे 50 मार्क्स साठी असणार आहे। तर आपल्याला 1+1, 2+1 आणि 1+2 या कोर्सेसचे जे क्रेडिट असतात त्याच्यासाठी आपल्याला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट साठी सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी असं 3 सेक्शन दिले जाणार। तर आता आपण पाहूया सेक्शन ए मध्ये आपल्याला किती क्वेश्चन असणार आणि त्याचा मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असणार। तर सेक्शन ए मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 6 असं 6 क्वेश्चन दिलेले असणार। तर आपल्याला याच्यातील फक्त 4 क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहेत। तर आपल्याला याच्यात आता सिंगल क्वेश्चन हा 6 मार्क्स साठी असणार आहे। तर आपल्याला हा सेक्शन ए टोटल मिळून आपल्याला असणार आहे 24 म्हणजे 24 मार्क्स साठी आपल्याला सेक्शन ए असणार आहे। इथे आपल्याला ऑप्शन साठी 2 क्वेश्चन हे मिळतात। म्हणजे कृषी मित्रांनो, आपल्याला या 6 क्वेश्चन मधील जे क्वेश्चन 4 परफेक्ट येतात तेच आपण सॉल्व्ह करायचे, पण आपले कृषी मित्र एवढे हुशार असतात ते ऑप्शन सहित सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून येतात। तर आता आपण बघूया सेक्शन बी चा क्वेश्चन मध्ये कसं असेल ते। तर सेक्शन बी मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 7 to
क्वेश्चन नंबर 11 असं 5 क्वेश्चन दिलेले असणार. त्याच्यातील आपल्याला 4 क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहे. तर आपल्याला इथं एक सिंगल क्वेश्चन राहणार आहे 2 मार्क्स साठी. तर आपल्याला सेक्शन बी हा असणार आहे आपल्याला टोटल मिळून 8 मार्क साठी. तर आपल्याला या सेक्शन बी मध्ये फक्त 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आपल्याला दिलेले असणार आहे 5 क्वेश्चन. इथे आपल्याला ऑप्शन साठी फक्त एक क्वेश्चन भेटणार आहे. तर आता आपण समजूया सेक्शन ए मध्ये आणि सेक्शन बी मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतील. तर आता करंटला आपल्याला 3rd सेमिस्टरची फायनल थिअरी एक्झाम येणार आहे. तर आपल्याला सेक्शन ए मध्ये त्यांच्यासाठी समजा त्यांचा जीपीबीचा पेपर फर्स्ट आहे. तर जीपीबीच्या क्वेश्चन पेपर मध्ये त्यांना डिफाइन सेल डिव्हिजन अँड एनलिस्ट द डिफरंट स्टेजेस ऑफ सेल डिव्हिजन अँड एक्सप्लेन द मायटोसिस विथ डायग्राम अशा प्रकारचे क्वेश्चन त्यांना सेक्शन ए मध्ये ब्रॉड क्वेश्चन असतील. तर सेक्शन बी मध्ये त्यांना डिफरन्शिएट बिटवीन डीएनए अँड आरएनए किंवा डिफरन्शिएट बिटवीन मायटोसिस अँड मियोसिस किंवा त्यांना एखादी शॉर्ट नोट विचारली जाईल. तर असं आपल्याला सेक्शन बी मध्ये असणार आहे. तर सपोज समजा हाच क्वेश्चन पेपर फर्स्ट सेमिस्टर साठी सॉइल सायन्सला असेल तर त्यांना सेक्शन ए मध्ये डिफाइन रॉक, एनलिस्ट द क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स अँड एक्सप्लेन द इग्निशियस रॉक्स अशा प्रकारचा क्वेश्चन विचारतील. किंवा आपल्याला सेक्शन बी मध्ये त्यांना डिफाइन मिनरल अँड गिव्ह द प्रॉपर्टीज ऑफ मिनरल अशा टाइपचे हे क्वेश्चन त्यांना सेक्शन बी मध्ये हे फर्स्ट सेमिस्टरच्या सॉइलच्या पेपरला विचारले जातील. तर आता आपण बघूया आपला सेक्शन सी मध्ये कसं असणार आहे ते. आता सेक्शन सी मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 12 अँड क्वेश्चन नंबर 13 असे 2 क्वेश्चन दिलेले असणार आहे. तुम्ही फक्त इथं एक समजून घ्यायचंय. आता क्वेश्चन नंबर 2 चं डिवायडेशन आपल्याला असं दिलेलं आहे. जर तिथे 4 सिंगल क्वेश्चन विचारले, जर तिथे आपल्याला 4 सिंगल क्वेश्चन विचारले तर तो एक सब क्वेश्चन म्हणजे सिंगल क्वेश्चन जो असणार आहे ते आपल्याला 1 मार्क साठी असेल. आणि जर त्यांनी इथं 8 क्वेश्चन सब विचारले तर तिथे आपल्याला 0.5 मार्क साठी एक सब क्वेश्चन राहणार आहे. तर याची बेरीज मिळून टोटल आपल्याला 4 मार्क होती. तर ऍज इट इज आपल्याला क्वेश्चन नंबर 13 मध्ये पण असंच पॅटर्न राहणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 12 मध्ये जसं त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे तसंच आपल्याला क्वेश्चन नंबर 13 मध्ये पण डिस्ट्रीब्युशन असणार आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 13 मध्ये पण 4 मार्क साठी असेल. तर क्वेश्चन नंबर 13 मध्ये पण आपल्याला जर 4 सब क्वेश्चन दिले तर ते सिंगल मार्क साठी असणार आहे. जर 8 सब क्वेश्चन दिले तर ते आपल्याला 0.5 मार्क साठी असणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला क्वेश्चन नंबर 12 आणि 13 हा 4 मार्क साठी असणार आहे. तर याच्यात आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील तर आपल्याला सेक्शन सी मध्ये फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, डू एज डायरेक्टेड किंवा आन्सर इन 1 सेंटेन्स किंवा तुम्हाला डिफाइन विचारली जाईल. तर तुम्ही इथं फक्त समजून घ्यायचं आहे. जेव्हा 4 क्वेश्चन विचारतील तेव्हा त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन सिंगल मार्क आपल्याला 1 मार्क साठी असेल. आणि जेव्हा 8 सब क्वेश्चन विचारतील तेव्हा त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन आपल्याला 0.5 मार्क साठी असेल. तर असा मिळून आपल्याला सेक्शन ए 24 मार्क साठी प्लस सेक्शन बी 8 मार्क साठी प्लस सेक्शन सी 8 मार्क साठी असं मिळून आपल्याला 40 मार्क साठी हा पॅटर्न आपल्याला असणार आहे. तर हा झाला आपला 1+1, 2+1 अँड 1+2 क्रेडिट साठी क्वेश्चन पेपर फॉर्मॅट. तर आता आपण बघूया 1+0 साठी आणि 2+0 साठी आपला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असणार आहे. तर आपल्याला यासाठी क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जो असणार आहे किंवा याची फायनल थिअरी जी एक्झाम होणार आहे त्यासाठी आपल्याला 50 मार्क दिलेले आहेत. तर त्याचा आपण डिस्ट्रीब्युशन आता समजून घेऊया. तर याच्यात आपल्याला सेक्शन ए मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 7 असं 7 क्वेश्चन दिलेले असणार. तर त्याच्यापैकी फक्त आपल्याला 5 क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहेत. तर तिथे आपल्याला एक सिंगल क्वेश्चन हा 6 मार्क साठी असणार आहे. म्हणजेच आपल्याला सेक्शन ए टोटल मिळून 30 मार्क साठी असणार आहे. इथे काय केलेलं आहे त्यांनी 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तर आपल्याला इथे पण ऑप्शन साठी 2 क्वेश्चन हे मिळतात. तर आपल्याला इकडे 40 मार्क साठी 7 क्वेश्चन दिलेत तर इकडे आपल्याला 50 मार्क साठी 7 क्वेश्चन हे दिलेले आहेत. तर आपल्याला सेक्शन ए मध्ये डिस्ट्रीब्युशन त्यांचं असं असणार आहे. तर आता आपण बघूया सेक्शन बी. तर सेक्शन बी मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 8 to
क्वेश्चन नंबर 13 असं 6 क्वेश्चन दिलेले असणार. तर त्या 6 क्वेश्चन पैकी आपल्याला 5 क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहेत. तर तिथं आपल्याला सिंगल एक क्वेश्चन 2 मार्क साठी असणार आहे. म्हणजे सेक्शन बी आपल्याला राहणार आहे 10 मार्क साठी. तर आपल्याला पण इथे पण आपल्याला ऑप्शन साठी एक क्वेश्चन मिळणार आहे. म्हणजेच 40 मार्कच्या पॅटर्न साठी पण ए ऑप्शन साठी एक क्वेश्चन आपल्याला सेक्शन बी मिळत होता. 50 मार्कच्या पण पॅटर्न साठी आपल्याला ऑप्शन मध्ये एक क्वेश्चन हा मिळणार आहे. तर आता आपण पाहूया सेक्शन सी. तर सेक्शन सी मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 14 आणि क्वेश्चन नंबर 15 असं 2 क्वेश्चन दिलेले असणार. तर याच्यात पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, जर आपल्याला सिंगल सब क्वेश्चन 5 असतील तर ते आपल्याला एक क्वेश्चन हा 1 मार्क साठी राहणार आहे. म्हणजेच आपल्याला हा क्वेश्चन नंबर 14 5 मार्क साठी असेल. आणि जर क्वेश्चन नंबर 14 मधील सब क्वेश्चन जर 10 आले असतील तर त्याचं एक सिंगल क्वेश्चन आपल्याला 0.5 मार्क साठी असणार आहे. म्हणजेच हे झालं 5 मार्क साठी. तर ऍज इट इज क्वेश्चन नंबर 15 साठी पण हाच क्वेश्चन पेपर पॅटर्न म्हणजे हाच पॅटर्न आपल्याला फॉलो होणार आहे. तर क्वेश्चन नंबर 15 साठी जर 5 क्वेश्चन सिंगल आले, 5 क्वेश्चन आले तर त्याच्यातलं एक क्वेश्चन हा 1 मार्क साठी असणार. म्हणजेच ते झाले 5 मार्क साठी. जर 10 सब क्वेश्चन आले तर ते असणार एक क्वेश्चन 0.5 मार्क साठी. म्हणजे झाले ते 5 मार्क साठी. म्हणजे असं म्हणून क्वेश्चन नंबर 14 आणि 15 हा असणार आपल्याला 10 मार्क साठी. तर हा आहे आपल्याला क्वेश्चन पेपर पॅटर्न. तर पुन्हा एकदा आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न शॉर्ट मध्ये समजून घेऊया. तर आपल्याला सेक्शन ए आधी आपण 40 मार्क साठी समजून घेऊया. तर आपल्याला याच्यात सेक्शन ए दिलेला असणार. सेक्शन ए मध्ये आपल्याला 1 ते 6 क्वेश्चन दिलेले असणार. त्यापैकी फक्त आपल्याला क्वेश्चन 4 सॉल्व्ह करायचे. तर त्याचं एक सिंगल क्वेश्चन आपल्याला 6 मार्क साठी असणार. म्हणजे सेक्शन ए आपल्याला 24 मार्क साठी झाला. तर आपल्याला इथे ऑप्शनला फक्त 2 क्वेश्चन मिळतात. तर आता बघूया सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 7 ते क्वेश्चन नंबर 11 असे क्वेश्चन दिलेले जाणार. तर त्या पण पैकी आपल्याला 4 क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे. तर त्याच्यातला एक क्वेश्चन आपल्याला 2 मार्क साठी असणार. म्हणजेच आपल्याला इथे 4 सॉल्व्ह करायचे. ते असणार आपल्याला टोटल सेक्शन बी हा 8 मार्कला. इथे पण आपल्याला ऑप्शन साठी एक सिंगल क्वेश्चन भेटणार आहे. तर आता आपण पाहूया सेक्शन सी. सेक्शन सी फक्त तुम्ही नीट समजून घ्या, कारण की हा तुम्हाला पूर्णपणे स्कोरिंगचा सेक्शन असतोय. त्यामुळे तुम्हाला इतर सर्व काही गोष्टी तुम्हाला नीट समजून घ्यावे लागतील. तर सेक्शन सी मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 12 जर दिला असेल तर त्या क्वेश्चन नंबर 12 मध्ये 4 सब क्वेश्चन जर आले तर ते एक सिंगल क्वेश्चन आपल्याला 1 मार्कासाठी असणार. जर 8 सब क्वेश्चन आले तर त्याच्यातला एक सिंगल क्वेश्चन आपल्याला हा 0.5 मार्कासाठी असणार. म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 12 आणि क्वेश्चन नंबर 13 चा पॅटर्न एकच राहणार आहे. फक्त त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन 4 सब क्वेश्चन येतात की 8 सब क्वेश्चन येतात याच्यावर डिपेंड आहे. 4 आले तर सिंगल क्वेश्चन 1 मार्कला, जर 8 आले तर सिंगल क्वेश्चन आपला 0.5 मार्कला. म्हणजे असे मिळून दोन्ही आपल्याला क्वेश्चन 4 मार्कसाठी म्हणजेच 8 मार्कसाठी होणार आहे. तर हा झाला आपला 1+1 and 2+1 and 1+2 क्रेडिट साठी क्वेश्चन पेपर फॉर्मॅट. तर आता आपण शॉर्ट मध्ये 1+0 साठी आणि 2+0 साठी क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा समजून घेऊया. तर आपल्याला सेक्शन ए मध्ये आपल्याला क्वेश्चन 7 दिलेले असतील. त्यापैकी फक्त आपल्याला 5 क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आणि इच सिंगल क्वेश्चन आपल्याला हा 6 मार्क साठी असणार आहे. तर आपल्याला 6 मार्क साठी क्वेश्चन असल्यामुळे आपला हे झालं आपल्याला सेक्शन ए 30 मार्कचं. म्हणजे सेक्शन ए मध्ये आपल्याला 30 मार्क साठी डिस्ट्रीब्युशन असणार आहे. तर तिथे आपल्याला फक्त ऑप्शन साठी 2 क्वेश्चन हे मिळणार आहेत. तर आता आपण बघूया सेक्शन बी. तर सेक्शन बी मध्ये आपल्याला 8 ते 13 असं क्वेश्चन दिलेले असणार. म्हणजे क्वेश्चन नंबर आहेत हे तुम्ही समजून घ्या. तर क्वेश्चन नंबर 8 ते 13 असे क्वेश्चन दिलेले असणार. त्याच्यात आपल्याला 5 सॉल्व्ह करायचे. तर त्याच्यातला इच सिंगल क्वेश्चन आपल्याला 2 मार्क साठी असणार आहे. तर आपल्याला सेक्शन बी हा 10 मार्क साठी असणार आहे. इथे पण आपल्याला ऑप्शन साठी एक सिंगल क्वेश्चन मिळणार आहे. तर आता आपण पाहूया सेक्शन सी. सेक्शन सी ऍज इट इज 40 मार्कच्या फॉर्मॅट मधला सेक्शन सी सारखाच आहे. फक्त इथं 8 मार्क आहेत आणि इकडे 50 मार्क मध्ये 10 मार्क साठी सेक्शन सी आहे. तर सेक्शन सी आपल्याला स्कोरिंग साठी असतो. त्याच्यामुळे तुम्ही हे सेक्शन सी मोस्ट ऑफ दी जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 14 आणि क्वेश्चन नंबर 15. तर क्वेश्चन नंबर 14 मध्ये जर आपल्याला 5 सिंगल सब क्वेश्चन आले तर त्याचं सिंगल क्वेश्चन हा 1 मार्कासाठी असणार. जर 10 सब क्वेश्चन आले तर त्याचं सिंगल क्वेश्चन हा 0.5 मार्कसाठी असणार. म्हणजे क्वेश्चन नंबर 14 आणि 15चं एकच पॅटर्न राहणार आहे. तर क्वेश्चन नंबर 14 आणि 15 आपल्याला हा असणार आहे 5 मार्कसाठी म्हणजेच 10 मार्कसाठी असणार आहे.
तर आपल्याला 50 मार्कचा फॉर्मॅट हा सेक्शन ए 30 मार्क, सेक्शन बी 10 मार्क आणि सेक्शन सी 10 मार्क म्हणजे असं मिळून आपल्याला असणार आहे 50 मार्क्स. तर हा आहे आपला 6 दिन कमिटीचा फायनल थिअरी एक्झाम साठी क्वेश्चन पेपर पॅटर्न. जर तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये काही डाऊट्स असतील आणि प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आपल्याला कमेंट मध्ये विचारू शकता, आपण त्याच्यावर रिप्लाय देणार आहोत. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या युट्यूब ॲग्रोमाइंड चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर कृषी मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा क्वेश्चन पेपर पॅटर्न समजून जाईल. थँक्यू.